पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या आणि तमिळनाडू विधानसभेसाठी एकाच टप्प्यातील निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सुमारे 79 तर तमिळनाडूत 70% मतदान. राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. दुपारी 3 वाजेपर्यंत बारामतीमध्ये 40% तर राहुरीमध्ये 39% मतदान झाल्याचा अंदाज. देशभरातल्या रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामुळे रेल्वेचं अधिक जलद आणि खात्रीलायक जाळं निर्माण झालं आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी केली व्यक्त. जर्मनी दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासोबत संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करण्याचं जर्मन उद्योजकांना केलं आवाहन. सध्याच्या गुंतागुंतीच्या भूराजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आफ्रिका भागीदारीचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या बहुप्रतीक्षित व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये भारताच्या मर्जीविरुद्ध अटी लादणं अवघड असल्याचं अमेरिकेचं मत. अमेरिका इस्रायलच्या युद्धविराम उल्लंघनामुळे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराणचा नकार. 2 मालवाहू जहाजांवर जप्तीची कारवाई. आणखी एका जहाजावरती गोळीबार. जीवितहानी नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचं वृत्त पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं फेटाळलं. इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं स्पष्टीकरण. इस्रायल, बहारीन आणि कुवेतची हवाई क्षेत्र खुली असून इराणचं हवाई क्षेत्र अंशतः सक्रिय झाल्याचं आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सचिवांनी केलं स्पष्ट. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या पंतप्रधानांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल. 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे खरगेंना निर्देश. देशाचं ग्रोथ इंजिन असणारं महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयाला येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. इजिप्तमधल्या कैरोमध्ये सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकांची कमाई. आणि येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो.